का हो? असे कितीक दिवस अशा तुटपुंज्या मजुरीवर काम करायचं आपण? आपली शेती करायची म्हणलं तरी सध्या ते आपल्या ताकदीबाहेरचं काम आहे. सध्या तिथं दिवस रात राबलं तरी हाती काहीच लागणार नाही. सरकारी मदत मिळाल्याशिवाय हा विचारच करणं कठीण. कितीक दिवस असं पोट मारून जगावं आपण? रमानं मुकुंदाला विचारलं. मग काय कर म्हणते? मुकुंदानंच उलट तिला प्रश्न केला. मले वाटते आता दसरा आला. दसऱ्यापासून संत्र्याची मंडी सुरू होते. तिथं कामं धंद्याले तोटा नाही. दसऱ्याचा मुहूर्त साधून जावं म्हणते नरखेडले. रमानं आपलं मत मांडलं. पण दररोज नरखेडले ये जा करणं पुरण का? नरखेड ते मोवाड तिकिटाचा तर अर्धा पैसा जाईन. वरून दगदग वेगळीच. आणि चांगल्या घरच्या बाया संत्रा मंडीत काम करते काय? येळ पडली तर तिथं रातभर काम करावं लागते. महा एक ठीक आहे, मी करू शकतो. महाला एक काम मिळालंच तिथं. पण तुह काय? मुकुंदानं खरी स्थिती सांगितली. तिथं मजूर जसे गरजू आहेत तसे कास्तकारही गरजू आहेतच. मजुरासाठी तेही दारोदार फिरतेत. मी वावरा शेतात मजुरीने जाईन. हितच्यापेक्षा तिथं 4 पैसे जास्तच हातात येतील ना. आणि मुरलीच्या शाळेचंही पावच लागन ना. ना उद्या. इथं तर काही लागलीच लालसा. महिन्यात शाळा उघडायची काही चिन्ह दिसत नाही. म्हणून मला वाटते आपण नरखेडलाच एखादी खोली पाहू. इकडचं सर्व स्थिर स्थावर झाल्यावर मग येऊसा इथंसा. असं उत्कर्यवाने किती दिवस काढावं बाप्पा? रमानं हळूच आपले गाव सोडायची भूमिका स्पष्ट केली. हाय खरं तुझ्या विचारात तथ्य. पण पाहतो इसीनाथ, पंची, अनंता या सगळ्याचं काय मत पडतं ते. पंचीचं काय आणि भीम्याचं काय? त्याचे एकटे जीव निपतंय कसं? आपली पोराबाळाची पाठी, त्याच्या पुढच्या शिक्षणाची, पोटापाण्याची सोय तर पाहावीच लागन ना. आणि मी काय जन्माची चाला म्हणतो काय तुम्हाला? येळेचं महत्त्व जाणून आणि येळ काढावी लागते. कवा खुशीनं कवा ना खुशीनं. पण तू पंची भीम्या एकटे जीव म्हणतं. त्याईले त्या एकटेपणाचंच केवढं दुःख आहे ते माहिती आहे ना. अशा वक्ताले शेजार धर्म पाळावाच लागते. एकमेकाचा आधार बना लागते. भीम्याचं पोरं कुटुंब गेलं. पंचीची 2 जीवाची पोरगी, तोरणाचा नवरदेव पोरग गेलं. बिचारीचं नवं दुःख आबाळात मावणार नाही एवढं. पण तुह म्हणणं आहे काही खोटं नाही म्हणा. जाऊ लेकाले. मी उद्या जाऊन येतो नरखेडले. तिथं पाहतो एखादी खोली. संत्रा मंडीमुळं रोजगार तर तयारच आहे तिथंसा. मुकुंदानं तिला शब्द दिला. खास करून त्या दोघांचे ध्येय एकच होतं. मुरलीला तो शिकेल तेवढं शिकवायला ते तयार होते. त्याला सरकारी नोकरी इस्त्रीच्या कडक कपड्यात बघायचं, त्याकरता वाटेल ती किंमत मोडायची त्यांच्या दोघांची तयारी होती. या एकमेव महत्त्वाकांक्षेपोटी त्यांनी नरखेड जवळ केलं होतं. भांडे कपडे वगैरे सामान घेऊन त्यांनी मोवाड सोडलं, नरखेड जवळ केलं. ते उभयता नरखेडला आले. नाही म्हटलं तरी मोवाड सोडताना अनेक आठवणींचं जाळं त्यांच्या मनात गुंतलं गेलं. महापुराआधी त्यांच्याजवळ दुभती गाय आणि म्हैस होती. गाईचं गोरं आणि कालवड होती. म्हशीचीही वगार होती. 2 गाई म्हशीमुळे गोठा भरला होता. रमा स्वतः गाई म्हशीचं दूध काढायची. त्यावेळी त्या जनावरांना ती अंजारत गोंजारत होती. घरचं आटोपल्यावर स्वतःच्या शेतात नवऱ्यामागून बायांबरोबर जात होती. तसे ते अल्पभूधारक. स्वतःची 5 एकर शेती, पण ओलिताखाली असल्यामुळे 12ही महिने ते माळवं काढायचे. एकरभर शेतात संत्र्याचा बगीचा होता. यावर्षी चांगला फुटला होता. त्यामुळे किमान 50,000ला बगीचा जाईल ही शक्यता त्यांना होती. पहिल्यांदाच ते एक रकमी एवढी रक्कम पाहणार होते. माडीचं घर बांधण्याचा विचार मुकुंदाच्या मनात घोळत होता. कारण केवळ बगीचाच नव्हे तर दूध दुभतं, भाजीपाला यांचाही पैसा त्यांच्या हातात खुळखुळत होता. आता ही जमीन कसायला जर सरकारी मदत मिळाली तर एखादी दुभती गाय घ्यावी असं रमाच्या मनात होतं. सारी सोनेरी कडा असलेली फुलपंखी स्वप्न होती. त्यापैकी किती प्रत्यक्षात उतरतात, किती या महाप्रलयात वाहून गेलेल्या बगीच्याप्रमाणे वाहून जातात, हवेत विरतात, पुढचं कोणी सांगावं? या सगळ्या शंकांनी तिचं मन व्याकुळ व्हायचं, शंकित व्हायचं. देवाले मान्य असन तर होईन बाप्पा सारी स्वप्न पुरी. पोरीचं लगीन झालं, ते पोटी पिकली, हे काय कमी आहे? तेव्हा 4 पैसे गाठीसी नव्हते म्हणून मनाला एक सोयरा मिळाला. ते कार्य तेव्हाच उरकलं नसतं तर आता तर मोठं कठीण झालं असतं.
कसन कुठं राहिलो असतो बाप्पा तरनिताठी पोरगी घेऊन. मनातले विचार स्वगत पुटपुटावं तशी ती पुटपुटली. नरखेडला मध्यवर्ती भागात शाळा, कॉलेज, ऑफिस, बँक, बाजार वगैरे म्हणून या भागातल्या घरांचा किराया महागच होता, अजूनही आहे. तो पूरग्रस्तांना परवडणारा नव्हता, म्हणून अशा वस्तीपासून दूर त्यांना परवडेल अशा ठिकाणी मोठ्यापैकी एकच खोली त्यांनी किरायानं घेतली. तिथेच त्यांनी आपला गाडगामडक्याचा संसार पुन्हा रचला. या घराच्या अर्ध्या भागात 70 वर्षीय घरमालकीण जनाबाई आणि अर्ध्या भागात पुन्हा एक भाडेकरू स्त्री राहायची, ती म्हणजे कुसुम. ही विधवा कुसुम आपल्या शोभा आणि शंकर्या या मुलामुलीसोबत असायची. शोभानं 7वीतच शाळा सोडली होती, तर शंकर्या 12वीत शिकत होता. त्यांनी मास्तर किंवा बाबू व्हावं, महिन्याला पगार घरात आणावा, म्हातारपणात त्याचा भरला संसार आपण बघावा. त्याला या प्रकारच्या विशेष सुखासाठी तिने शोभाचं शिक्षण बंद केलं होतं. दोघीही मायलेकी पडेल ते कष्ट करून त्याचं शिक्षण पूर्ण करत होत्या. स्वतःच्या पोटाला चिमटा घेऊन कधी त्याला शिरा, पोहे, भजे असे पदार्थ खाऊ घालत होत्या, त्याचे लाड पुरवत होत्या. शोभाची कुसुमला चांगली साथ होती. मजुरीला जाताना शोभाला ती बरोबर न्यायची. पण शंकर्या तसा लहानपणापासून उडाण टप्पू. शेजारच्या आयाबाया त्याच्या सारख्या कांगाळ्या करायच्या. शाळेतही कोणाच्या खोड्या काढ, कोणाला मार, कुठं चिंचा बोरं हुडकण्यासाठी नदी नाल्यानी भटक, शाळेला चाट मार असे प्रकार त्याचे सतत सुरू असायचे. पण या मायलेकी म्हणायच्या की तो अजून नासमज आहे, वडिलांचं छत्र त्याच्यावर नाही आहे. ही अशी कारणं त्या सांगायच्या. कधी कुणी जेरीला आलं तर आणि कधी गरज पडली तर शंकराची बाजू घेऊन येणाऱ्याशी त्या भांडायलाच लागायच्या. तुमचे लेकरं मोठे गरीब शाहीने आहेत आणि माहाच काय खोडेल आहे का? महापोर्ग तुमच्या नजरेत खुपते, असं बोलून दोघेही मायलेकी त्याची पाठराखण करायच्या. एक मात्र खरं की शंकर्या मायेच्या अतिलाडानं दिवसेंदिवस बिघडतोय, तिच्या मायेचा चिखल झालाय असं गाऱ्हाणं घेऊन येणाऱ्या म्हणायच्या. अहो समजा उद्या मुरली हिता आला तर रात दिस या शंकराच्या संगतीनं राहीन. उद्या याच्या संगतीनं तोही बिघडला तर भले भले संगती गुण बिघडतेत, बदलाव का आपण खोली, असं हळूच रामा मुकुंदाला म्हणायची. अजून मुरलेले हित यायला वेळ आहे, शाळा सुरू झाल्यावर पाहू पुढं. तोपर्यंत आपल्याजवळही 4 पैसे जमतील, मग जरा बऱ्यापैकी भागात भाड्याचं घर घेऊ. सध्या कुसुमबाईला आपला आधार वाटते, तशी ती मनानं लई चांगली बाई आहे. आता रांडमुंड बाई, एकट्या एका पोरासाठी तिचा जीव जळते म्हणून कवा कवा ते अविचारानं बोलते, ते आपणही समजून घेतलं पाहिजे ना. आणि घरमालकीनेलाही आपला आधार वाटते, तेही म्हातारी बाई आहे, ते सतत कोणत्या तरी विचारातच राहते. असं बोलून मुकुंदा रामाचा मन वळवायचा प्रयत्न करायचा. कोणत्याही परिस्थितीत लोकांचाच विचार करणं कसं जमते तुम्हाला? निर्रे तुकाराम बोय बाप्पा. नको मले सांगताच्या पंक्तीत नको बसू, पण कोणाचं दुःखदर्द नाही पाहिलं जात माझ्याकडनं. माणुसकीच्या नात्यानं होईन ते मदत करावं लेकाले. धनाची तर मदत करू शकत नाही आपण, इतकं मला समजते की. असं बोलून मुकुंदा रामाला गप्प करायचा. दिवाळी आली, पण कोणाची दिवाळी तर कोणाचं दिवाळं अशी ह्या वर्षीची दिवाळी होती. खरं तर कुठल्याच पूरग्रस्तांना येणाऱ्या सणांबद्दल जराही उत्साह वाटत नव्हता, त्यांना आनंद होत नव्हता. रमा जरी मोवाड सोडून आली तरी तिथल्या आठवणी तिच्या पिच्छा सोडत नव्हत्या. पहिल्याच आषाढी क्षणाला घडून गेलेला काळीजतोड जलतांडव, तो प्रलय नजरेसमोरून हालत नव्हता. नरखेडला आल्यानंतरही सभोवतालचं वातावरण खूप चैतन्यदायक नव्हतं, कारण गरीब श्रीमंत सर्वच असतात, शिवाय चांगले वाईट प्रसंगही असतात. शिवाय गरिबीत तर वाईट प्रसंग प्रखरतेनं डोकं वर काढतात. तरीही दिवाळी साजरी करायची म्हणून ती सगळ्यांनी केली. म्हणजे दारात एखादी रांगोळी काढून, तुळशीपुढं एखादा दिवा लावून, दररोजच्या भाजी भाकऱ्याऐवजी वरण भात पोळीचा स्वयंपाक केला, बास झाली दिवाळी. हंगाम तरुण झाला होता. शेतात तूर सोंगायला, हायब्रिडची ज्वारी खुडायला आली होती. गोहठाणाहून मजूर लगेच होके घेऊन मजुरीला जात होते, त्यामुळे शेतकऱ्यांना वेळेवर मजूर मिळणं कठीण जात होतं. त्यामुळे तेही अक्कल हुशारीनं आपली कामं करत होते. म्हणजे ते दुसऱ्या दिवशी सकाळी गोठाणावर जाऊन मजूर हुडकण्यापेक्षा आदल्या रात्रीच काम करणाऱ्या मजुरांच्या प्रमुखाकडे जाऊन शेतकरी वर्ग होके देत होता. मग मजुरांचे प्रमुख शेतकऱ्याला आवश्यक तेवढे मजूर घेऊन ठरलेल्या दिवशी शेतमालकाच्या शेतात हजर व्हायचे. असे प्रकार निंदणाच्या वेळी, खुडण्याच्या वेळी, कापूस वेचण्याच्या, तूर सोंगण्याच्या वेळी आणि कांडण्याच्या वेळी हमखास व्हायचे. रमाच्या घराजवळ रंगूर राहत होती.
ती मजुरांची प्रमुख होती. ती नेहमी होके घेऊन आवश्यक तेवढा शेतमजूर सोबत न्यायची. या मजुरांमध्ये स्त्री पुरुष दोघंही असायचे. माणसांचा रोज स्त्रीच्या मजुरीपेक्षा 1.5 तर कधी दुप्पट असायचा. म्हणजे स्त्रीला 20 रुपये मिळत असेल तर पुरुषांना 30 रुपये तर कधीकधी 40 रुपयेसुद्धा मिळायचे. अर्थात पुरुषांना कामही जास्त करावं लागत होतं. स्त्रिया जर पिकाचे 2 तास घेऊन निंदनाचं काम करत असतील तर पुरुषांना त्याचवेळी 3 तास घेऊन निंदनाचं काम करावं लागत असे. तेवढ्या तत्परतेनं आणि सफाईनं पुरुष ते काम करायचा देखील त्याला तसं करणं भाग असायचं. कारण शेतमालक किंवा त्याचा दिवाणजी मजुरावर लक्ष ठेवून असायचा. बरेचदा काही मजूर शेतकऱ्याकडनं उधळं घ्यायच्या प्रयत्नात असायचे. म्हणजे ठरवलेलं काम लवकर करून देणं आणि ते काम झाल्यावर ठरवलेली रक्कम मजुराच्या प्रमुखाजवळ देणं. मग तो प्रमुख इतर त्याच्या सहकाऱ्यांना ज्याच्या त्याच्या हजेरीप्रमाणे त्यांना ती रक्कम वाटून द्यायचा. तर रंगूनही अशाच प्रकारचा तूर सोंगण्याचा आणि ज्वारी खुडण्याचा होका घेतला आणि तिच्या ओळखीच्या सहकाऱ्यांना ती त्याबद्दल सांगायला लागली. उधळ्याची कामं असली की शेतमजूर वेळेआधीच ठरलेल्या कामासाठी जात असे आणि संपवता येईल तेवढ्या लवकर काम संपवण्याचा प्रयत्न करत असे, कारण तसं करण्यात त्यांचा फायदा असायचा. त्यामुळे बरेचदा इतरांपेक्षा लवकर जाऊन उशिरापर्यंत ते शेतावर काम करायचे. रंगूसोबत याही वेळी तिचे नेहमीचे स्त्री पुरुष मजूर होतेच, परंतु यावेळी मोठं काम घेतल्यामुळे अजून जास्तीच्या मजुरांची तिला आवश्यकता होती. त्यामुळे तिच्या घराशेजारच्या काही स्त्रियांनाही ती विचारत होती. कोणी आनंदानं कामावर जायला तयार होत्या तर कोणी आपल्या अडचणी सांगत होत्या. ज्या जायला तयार होत्या त्यांना रंगू काही सूचनाही देत होती. ती म्हणायची, जरा सकाळीच निघा, थंड्या थंड्या धरून निघू, न्याहारी वावरातच करू आणि दुपारचं जेवणही वावरातच घेऊ. म्हणून जरा भरपूर सिदोरी संघ घ्या. खोज्याचं उधळं काम घेतलंय, ज्वारी खोडायचं, ठरल्या येड्यात खुडणं झालंच पाहिजे. तिने मजुरांना निक्षून सांगितलं. मग इतर 4-5 जणींना सांगण्यासाठी ती इंदूकडे गेली आणि इंदूला म्हणाली, इंदू, खोज्याचं हायब्रिड ज्वारी खोडायचं उधळं घेतलं बाई मी काही बाया सांगितल्या, पण आता मला जरा थकल्यावानी वाटते. आता तू मजुराईच्या घराकडे जाय आणि अजून 5-6 जणीला सांगून ये. हे सगळं काही तिला सविस्तर सांगून ती आपल्या घराकडे परत येत होती. रमाच्या दारावरनं जाताना सहज म्हणून ती रमाशीही बोलली. त्यावेळी तिने रमाला घेतलेल्या प्रस्तुत कामाबद्दल सांगितलं. लगेच रमा तिला म्हणाली, रंगूबाई, एखादी बाई सापादात असन तर मी येतो तुमच्या संग खोडाले. तसंही असं रिकामं किती दिवस बसून राहू बाई. आज महिना झाला इथं येऊन, पण गोठा नाहून कवा वापस यायला लागते, कवा काम मिळते. तू या संग मला पक्क्या मजुरीनं लावून घेणं. जवळ होतं ते गेलं बाई महापुरात वाहून, आणि यायले लोकाच्या वावरातलं काम करायची सवय नाही म्हणून हे जाते मंडीत. पण आपल्यासारख्या बाया मंडीत काम करत नाहीत ना. तेव्हा आता तू माझ्यासाठी होका घेत जाय. बरं बाई, राय मग उद्या सकाळी तयार. झुंजर कस्तीरपणे निघायच्या अगोदर 2 इळची सिदोरी घेऊन निघू. जाताने मी तुला आवाज देईन, तयारच राहायचो. पण रंगूबाई, माझ्याजवळ खोडण्याला एक इळाही नाही व, त्याची सोय होईन काय? मजुरी आल्यावर आठवडी बाजारातून विकत घेईन मग मी इळा. बरं बाई, मी आणतो तुझ्यासाठी खुरपं. मात्र मजुरी भेटल्यावर पहिले तू खुरपं विकत घे, त्याच्या बिगर भागन कसं? रंगूनं निक्षून सांगितलं. रमा तांबडं फुटायच्या आधीच तयार झाली होती. शेतात मजुरीनं जाताना तसं तिने मुकुंदाला सांगितलं की करून ठेवलेला स्वयंपाक हातानं वाढून घ्यायचा. जेवण झाल्यावर उरलेलं अन्न मांजरीच्या धाकानं शिंक्यावर व्यवस्थित झाकून ठेवायचं. बांधून ठेवलेली शिदोरी न चुकता न्यायची, या सूचनाही तिने दिल्या. पण अशा प्रकारे रमाची रीतसर कामाला सुरुवात झाली. त्यामुळे ती खुश होती. कारण घरभाडं देणं, सगळा संसार नव्यानं उभा करणं, मुरलीच्या शिक्षणासाठी पैसा जमवणं, मुलीचं लग्न झालं म्हणून काय झालं, तिचं माहेरपण तर करायला लागेल, या सगळ्या गोष्टी तिला समोर दिसत होत्या. आणि त्यासाठी जीवाचं रान करून मुकुंदासुद्धा मंडीत राबत होता. रमाही मुकुंदाच्या पिठाला मीठ मिळवायला लागली. कधीकधी पहाटे 5ला सुद्धा मुकुंदा घरनं मंडीत जायचा, तरीसुद्धा रमा त्याला डबा करून द्यायची. आणि हे असं मंडीचा सीझन संपेपर्यंत सुरू असायचं. पहिला सीझन संपायला जवळजवळ 6-7 महिने लागायचे. काही दिवसांनी पुन्हा दुसरा सीझन चालू व्हायचा. विदर्भातले, विशेषतः वरुड नरखेड भागात अंबिया बहार आणि मृग बहार असे 2 सीझन प्रसिद्ध आहेत. दोन्ही बाजारात मंडी म्हणजे संत्र्याची बाजारपेठ हिरवा केशरी शालू नेसल्याप्रमाणे भासते.
यावेळी इथे गावोगावचे व्यापारी म्हणजे संत्र्याचा बगीचा घेणारे विकणारे आपापले डेरे टाकून असतात. म्हणूनच नागपूरची संत्री जागतिक पातळीवर मान्यता पावलेली आहे. नरखेडला रमा मुकुंदा लवकर स्थिरावले. रमाचा आठवड्याचा रोखीनं पैसा यायचा, शिवाय सोंगाण्या खोडण्याचा दाणा यायचा. त्यामुळे तेल तिखट मीठ भाजीपाला वगैरे सगळं तिला समाधानकारक करता येत होतं. मुकुंदाच्या पैशावर कपडे धान्य किराया वगैरे भागत होतं. नाही म्हणायला अल्पत भूधारक का होईना, पण ते शेतकरी होते. कुणापुढे हात पसरायची त्यांना सवय नव्हती. उलट कुणी आपल्या दाराशी आलं तर त्याला रिकाम्या हातानं पाठवणं त्यांच्या संस्कारात बसत नव्हतं. त्यांच्या मनाला ते रुचतही नव्हतं. अतिथी देवाप्रमाणे असतो हे त्यांच्या मनीमानसी ठसलेलं होतं. भिकारी वासुदेव नंदीबैलवाले फकीर कुणीही तिच्या दारावरनं खाली हात जात नव्हता. आताही ती शेतातून थकून भागून आली आणि कोणी शेजारीण वगैरे येऊन जवळ बसल्या तर रमा त्यांना चहा पाणी द्यायची. रमा घरमालकीण कुसुम यांची लवकरच मनं जुळलीत. एकमेकींकडे ये जा सुरू झाली. जसा वेळ मिळेल तसा त्या एकत्र बसायच्या. भाजी निवडणे, दळण तयार करणे, शिवणटिपण करणे ही सगळी कामं करताना त्यांचं गप्पाष्टक रंगायचं. सुखदुःखाच्या गोष्टी बोलून झाल्या की त्यांची मनं हलकी व्हायची. मग नव्या हुरूपानं त्या पुन्हा कामाला लागायच्या. लग्न होऊन आल्यापासून कसे कसे दिवस काढलेत, अडचणी किती कशा आल्या, त्यांना सामोरं कसे गेलो, अडीअडचणीतनं एकमेकाच्या साथीनं मार्ग कसे काढले, देवावर आणि दैवावर कसा आणि किती हवाला ठेवत होतो, नवऱ्याचा आधार कसा वाटत होता, सुखाचे दिवस आल्यानंतर नवरा कसा अचानक निघून गेला वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी कुसुम रमाला सांगायची. रमा तिची समजूत काढायची. दोघीही जवळजवळ समवयस्क होत्या, त्यामुळे त्यांच्यात कुठलाही आडपडदा राहिला नव्हता. सगळं कसं जिवलग मैत्रिणीप्रमाणे त्या सुखदुःखाच्या गोष्टी बोलायच्या. सगळं कसं अगदी मन मोकळेपणानं सुरू होतं. प्रसंगी एकमेकीच्या ताटात जेवायच्या. कधीकधी आपली भाजी भाकरीची ताटं एकमेकींकडे वाढून न्यायच्या. कधी रमाकडे तर कधी कुसुमकडे. त्या तिघींचीही अंगत पंगत व्हायची. असे दिवस चाललेले होते. एक मात्र खरं, घरमालकीण जनाबाई नेहमी चिंताग्रस्त असायची. कधीकधी नाहक तिची चिडचिड व्हायची. तिला कारण विचारलं तर ती असंबद्ध असं उत्तर द्यायची. कधीकधी गुपचूप टिपं गाळायची. तिची ती अवस्था बघून तिला कारणही विचारता येत नसे, कारण त्यावेळी तिला वाटायचं की असं काही विचारून या दोघीही आपली दुखरी नस पकडतायत. त्याच्याही तिला अतोनात वेदना व्हायच्या. मुकुंदा मात्र सारासार विचार करून कुठल्याही परिस्थितीत तिच्या कालानं घ्यायचा. तसं त्यांनी इतरांनाही सांगितलं होतंच. अलीकडे जनाबाईच्या कोर्टाच्या तारखेवर तारखा असायच्या. प्रत्येक तारखेवर ती हजरही व्हायची. शिवाय तिला मुकुंदाचा विशेष आधारसुद्धा वाटायचा. काही गोष्टी न सांगता न बोलता खूप काही सांगून जातात. रमानं दुसरी खोली बघायचा विषय काढला तर ती म्हणाली, काऊन माय रमा, तू मन रमत नाही का हो इथं? ही तसा तुम्हाला बरं नाही वाटत? पण मले तुमचा लेक सुनासारखा आधार वाटते ना बाई. त्यावर रमाई म्हणायची, तसं नाही आत्याबाई, पोराले शाळेत घालायचं आहे म्हणून 2 खोल्याचं घर पाहावं म्हणतो आम्ही. रमा ही जनाबाईला वाईट वाटेल असं काही बोलत नसे. जनाबाई शरीरानं धडधाकट आहे, पण मनाचं काही दुःख आहे हेही रमाला कळत होतं आणि म्हणून त्या उभयतांनी खोली बदलवण्याचा विचार मनातनं काढून टाकला होता. पण शंकराच्या सहवासानं मुरली बिघडणार तर नाही ना, ही शंका रमाला. तर मुरलीच्या सहवासानं शंकराचा हूडपणा कदाचित कमी होईल ही आशा कुसुमला वाटत होती. दोघींचंही आईचं मन आपापल्या पिल्लाप्रती त्यांच्या उज्ज्वल भविष्याच्या चिंतेनं ग्रासलेलं होतं आणि आसुसलेलं सुद्धा होतं. मे महिना सुरू झाला. मुरलीनं नरखेडच्या शाळेत मॅट्रिकमध्ये प्रवेश घेतला. रमा स्वयंपाकात गुंतलेली. आपल्या पायातल्या अंगठा तुटलेल्या चपलेचा चटचट आवाज करत मुकुंदा घरी आला. पायातली चप्पल काढून तो रमाजवळ आला. हातातला डबा खाली ठेवत तिला म्हणाला, इसिनात भोयर मंडीत भेटला होता. किती बोलून किती नाही असं त्याला जायला होतं. मलाही सर्व ऐकायचा हुरूप आला होता. काय ऐकावं आणि काय सांगावं असं आम्हाला दोघालाही झालं होतं. तो सांगत होता पुनर्वसनाचं काम पुरं होत आलं म्हणे. आता लोक आपापल्या घराचा ताबा घेऊन राहिले. ते लवकरच तिथे राहायलाही जाणार आहे म्हणे. बाप्पा, होणार नाही तर काय? आता 1.5 वर्ष होऊन राहिलं ना महापूर येऊन. त्या वक्तालेच किती जोशानं कामाची सुरुवात केली होती सरकारनं. रमानंही आपलं मत मांडलं. खरं म्हणजे कलेक्टर साहेबाचीच कर्तबगारी हे.
किती किती रात्री जागून आपल्या सहकाऱ्यांबरोबर लगबगीनं काम करत होते ते. त्या येईल तर त्या कामाबद्दल राजीव गांधी गतिमान पुरस्कार मिळाला म्हणते सरकारकडनं, मुख्यमंत्र्याच्या हातून. काहून का अशा दुर्दैवी घटना अचानकच घडतेत, आणि अशा अचानक घडणाऱ्या दुर्दैवी घटना पिच्छा पुरवल्यासारख्या ठिकठिकाणी घडतच राहतात. कवा MP तर कवा कोणत्या गुजरातमध्ये, तर कवा कोणत्या राज्यात, आणि कवा कोणत्या राज्यात. पण आपल्या मेवाड इतकं जलद गतीनं काम कुठं झालं नाही खरं आजपर्यंत मोवाडचा कामाचा रेकॉर्ड आहे खरं. विशेष म्हणजे शाळा आणि महापुरा अगोदर मोवाडले होते ते समदे ऑफिसही पुण्यांदी बांधणं चालू आहे. आता पहिलेसारखे आपलं काम आता मोवाडमध्येच होईल. थोड्या थोड्या कामासाठी काटोलले खैटे मारायची गरज पडणार नाही, का नरखेडली ही चक्रा मारायची गरज नाही पडणार. हे एक बरं झालं बाप्पा. तसं पाहिलं तर कास्तकाराचा मोजला मापला पैसा राहते. त्याच्या तालुक्याच्या चक्रा माराच्या म्हणजे भाडं तोडं आलंच की गाडी मोटारीचं. बिचाऱ्या कास्तकाराच्या ताटात एकापरी किती जण सपातते, पण बिचाऱ्याच्या खिशात कसे सपाततीन. गावातल्या गावात कामं झाले तर भाडं तोड वाढते, रोजमजुरी पडत नाही. ऑफिसचं काम करून उसरा पासरा आपलं महत्त्वाचं कामही करता येते. पण त्याच्या खिशाचं आणि त्याच्या ताटाचं काय म्हणली. तसं नाही तर काय हो, कास्तकाराच्या घरी आमान धपके जेवणाच्या वेळेवर कोणी आलं तर तो त्याईले ताटाला जेवायला बसवते. आलेल्या माणसासाठी 2 भाकरी त्याच्या दुरडीत तयारच असते. पण पैशाच्या बाबतीत मात्र बिचारा कास्तकार बिचाराच ठरते ना. रमानं वास्तव सांगितलं. अगं उगं त्याला अन्नदाता म्हणतात का, आणि कास्तकार काय ना बिचारा, अवघ्या जगाचा पोशिंदा आहे त्यो. वावरात डाळदाणा पिकवते, राब राबते, कवा कवा रातचा दिवस आणि दिवसाची रात करते, आणि वावरातली कामं पुरं करते, म्हणून सारे पोटभर जेवतेही. खरं का नाही. पण खरंच एक गोष्ट तर आहेच, त्यानंच पिकवलेल्या पिकाचा पैसा त्याच्या खिशात पुरा जात नाही. दलाल, व्यापारी, सडपड, उंदीर, घुशीची पोटं, वाननेरं, किड्या मुंग्या, खारुताई, चिमण्या पाखरं, आलुते बोलुते या सगळ्याच्या काचाट्यातून उरला तर तो माल कास्तकाराचा, आणि त्याच्या त्या मालाचा भाव ते व्यापारी ठरवते. पिकवते कास्तकार, भाव ठरवते दलाल व्यापारी. मग कास्तकाराले बिचारा नाही म्हणू तर काय. पण तरी तो खुश राहते, समाधानी राहते. नशिबाव हवाला देऊन तो आला दिवस पुढा ढकलते. त्यालाही वाटतेच ना नोकरीवाल्यासारखे आपणही हाऊसमौज करावं. पण पैशाचं सोंग नाही आणता येत ना. कष्ट करूनही त्याची फरफट आहे ते आहेच. आणि त्याच्या संग जन्माची गाठ बांधली म्हणून त्याच्या बायकोची. शेवटचं वाक्य बोलताना रमानं दीर्घ उसासा सोडला. पण तुले एक गोष्ट तर सांगायचीच राहिली. इसीनाथानं एक मोठा चांगला निर्णय घेतला म्हणते. एक चांगलं पुण्याचं काम होऊन राहिलं त्याच्या हातून. असं कोणतं काम आहे बाप्पा. त्याचं ते मोठं पोरगं वाहून गेलं ना. आता त्याच्या बायकोलाही पोरगंच झालं खरं. हो, ते सून आखाडीला गेली होती तेव्हाच तर ते पोटुशी होती हे खरं. तेव्हाच तिला 2 महिने का काय झालं होतं म्हणते. पण पहिल्या आखाडीचा आपल्याकडे मान आहे ना. रातभऱ्यासाठी तरी पोरी बाळी माहेरी नेतेत, म्हणून वाचली बिचारी ते. तिचंच पुण्यांदी लगीन लावून दिलं म्हणते त्याच्याच लहान पोरासंग. देवळात हार टाकून कोर्टात जाऊन रजिस्टर लगीन केलं म्हणते. बाप्पा, हे कसं केलं इसीनाथ भाऊजीनं. ते पोरगं शहरात नोकरी करते, त्याला तर चांगली हुंड्या पांड्याची पोरगी भेटली असती ना. आणि भाऊजीला हे कसं समजलं नाही का भाऊजाई हे देरासाठी मायच्या ठिकाणी असते. लहान भाऊ सुनले जेठभा सासरे पोरीच्या ठिकाणी बघतेत. आपले वडीलधारे आपणही असंच समजतो. आणि हे कसं उलटंपालटं केलं म्हणा भाऊजीनं. तऱ्हेतऱ्हेच्या शंका घेत विचारात पडल्यासारखी रमा बोलत होती. नाही तसं काहीच नाही. जाणून बुजून इसीनाथ स्वतः पुढं निर्णय घेतला म्हणे. याच्यात त्यानं 2 गोष्टी साधल्या. एक म्हणजे त्या सुनाचं वय 25 वर्षाचं आहे नाही, एवढं आयुष्य पुढं पडलं आहे तिचं. बरं दुसऱ्या ठिकाणी लग्न करून दिलंही तर ते पोरगं एकटं तिला संग न्यायला लागलं असतं, नाही तर इथं मायशिवाय वाढलं असतं बिचारं. संग नेलं तर सावतर बापाचं दडपण राहिलं असतं. आता या दोन्ही गोष्टी टाळल्या. आता ते लेकरू मायच्या सावलीत मोठं होईन आणि त्याच्या बापाचा हिस्साही त्याला भेटणच. पुढचा विचार करून इसीनाथानं हे पाऊल उचललं. विशेष म्हणजे पोरगंही तयार झालं त्या गोष्टीले. बापाचा शबूत खाली नाही पडू दिला नाही. इसीनाथ म्हणते 4 दिवस लोक काही बाई बोलतीन, मग आपसू गपचूप बसतीन. तो म्हणते होळीची बोंब 3 दिवस.
पण त्या सुनेचं आणि तिच्या लेकराचं आयुष्यभरासाठी कल्याण तर झालं का नाही? आपल्या गावात नवीनच पायंडा पडला भाऊजीनं, पण एका अर्थी बरंच झालं म्हणा. आता जाणून बुजून काही हे गोष्ट त्यांनी घडवून आणली का? अपघातानं होऊ नाही ते झालं. त्यातून वाचले, त्या जीवाची नसती फरफट होऊ नाही म्हणून त्यानं मोठ्या मनानं हा निर्णय घेतला. पण मला तर पटलं बाप्पा त्याचं. नाही तर सून वायरेचा एवढा विचार कोण करते हो? पाहतो ना आपण, आणि जगभरातल्या घटनाही ऐकतोच की कसे कसे जनावरासारखे वर्ताव करतात. तर मोठमोठे सुधारक असे जगापेक्षा न्यारे निर्णय घेऊन मोठे नावदार झाले, म्हणजे त्याची ओळख समाज सुधारक म्हणून जगाले पटली. आता इसीनाचा ह्या पंक्तीत जाऊन बसला. त्यानं आपल्या घरापासून सुरुवात केली, खरं का नाही? हो, हे मात्र खरं. आता मलेही पटला इसीनात भाऊजीचा निर्णय. पहिल्यांदा ऐकल्यावर मात्र वाटलं होतं कसं तरी सारं उलटं पालटं झाल्यावाने. आता मात्र वाटते का सर्वांच्या हिताची ही गोष्ट झाली. मायलेकाची त्याईनं जन्माची फरफट थांबवली. रमा समाधानानं बोलली. आनंदही भेटला होता. म्हणत होता मागल्या वर्षी पोरीचं नंदाचं लग्न करायचं होतं, दिवाळीनंतरचा मुहूर्त काढणार होते, पण तो महाप्रलय घडला त्यामुळे रहित केलं. तेव्हा तर पोराकडची दिवाळीनंतरचा मुहूर्त काढू म्हणत होते. अजून सालभर थांबायला तयार होते, पण आता घाई करते खरं. बरं तर बरं, हुंडाई पुरा पाहिजे म्हणते. म्हणजे हुंड्याचे 10,000 आणि वरचे 10,000 म्हणजे 20,000 जाते नंदीचं लगन. अनंताजवळ सध्या तर काय सोय नाही पैसा पाण्याची. मोठा विचारात पडला तो. इथंसं कोणाला दोष द्यावा बाप्पा? अनंताले काय खुशी आहे? वाढली उडली पोरगी घरात बसून ठेवायची, पण जवळ दामाजीच नाही तर पुढची गोष्ट तरी ते खायच्या भरोश्यावर करतील. गरिबी पोरीचं लग्न उरकून टाका म्हणा. पोराकडच्याने आता थोडीशी समजदारी दाखवली पाहिजे. सोयरा म्हणतात तरी कायले हो? एकमेकाची सोय जाणणं तो खरा सोयरा. पण रिवाजच असा पडला का पोरीच्या बापाला जेवढं नागवता आलं तेवढं नागवायचं. काय याची रीत आहे बाप्पा हे? लयच काळजीत आहे. आणि अनंताला अजूनही आशा आहे का सरकारकडून काही शेतीवाडीच्या मशागतीसाठी पैसे मिळाले तर त्याच्यातच हुंडा भागवावं आणि काही कर्ज उचलून लगीन उरकून टाकावं. तसं झालं तर चांगलंच आहे बाप्पा, पण तसं घडून येणं जरा कठीण दिसते. पैशाजवळ पैसा जाते. गरजवंताले कोणी पैसा देत नाही. कोण्या कामानिमित्तानं कर्ज घेतलंही तर याजाची रक्कम भरू अर्धी हयात जाते, मुद्दल तशीच राहते. त्यापेक्षा त्या सावकाराचं तोंडच पाहिलं नाही तर परवडते. पण कवा सारे उपाय हारते ना माणसाचे, आणि घ्यावी लागते सावकाराकडनं उचल. वैर्याव येऊ नये तशी वेळ येते माणसाव. कवा वाटते उपास पुरवले, आजचं काम उद्याव गेलं तेही पुरवते, पण सावकाराची उचल घेऊन काम भागवणं बरं नाही. धनावरच्या नागासारखा कवा तो फणा काढन त्याचा नेम नसते बाप्पा. एखाद्या अनुभवी व्यक्तीप्रमाणे रमा बोलत होती. उद्याचा दिवस मी मंडीत नाहीच जात, सुट्टीच घेतो आणि पहिल्या गाडीवर थंड्या मोवाडचा हालचाल बघून येतो. कोणं कितीही पटून सांगितलं तरी डोळ्यानं पाहिल्याचं एक अलग समाधान असते नाही. कानात आणि डोळ्या 4 बोटाचं अंतर आहे ना, आणि तेच खरं आहे. खरंच जावा, पण सिदोरी घेऊन जा. आता सिदोरी कायले? बातच जातो ना बातच येतो. निहारी करून गेल्यावर कायले भूक लागते? भूक नसो पण सिदोरी असो. शायने म्हणते तसं. उशीर पासीर झाला तर नसता महाजीव इकडं कालाबुला होईन, आणि एकडाव कुठं बाहेर गेल्यावर कुठं कसा आणि किती उशीर होईन याचा भरोसा नसते ना. एखादा गोष्टाम्या भेटला तर आपण एक गोष्टीत येळ वखत भुलून जातो. अशा वक्ताले काढली आपली भाकर, खाल्ले 2 घास. आता काय पहिलेसारखं राहिलं नाही. जेवाच्या येळेवर आला तर बस ताटाव म्हणाले. आपल्यावरून दुसऱ्याचा विचार करावं. सगळ्याची हालत सारखीच. रमा हे सगळं बोलून तर गेली, आणि त्याबरोबर सगळी पूर परिस्थिती तिच्या डोळ्यांसमोर तरळली. खरं तर मुकुंदालाही ते सगळं दृश्य जसंच्या तसं आठवलं, आणि तो स्वतःशी पुटपुटला, देवा बाप्पा, केवढ्या संकटातून तारलं रे तू. पण तारलं का मारलं हे तुला माहिती बाप्पा. आता आम्हाला जीवन जगासाठी केवढी मारामार रे करावं लागते बाप्पा. श्रोते हो, लक्ष्मी कमल गेडाम लिखित त्या मध्यरात्रीनंतर या कादंबरीचा हा होता 7वा भाग. 8वा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.